धनतेरस आली आहे, ज्याला धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं। ह्या दिवशी शनी प्रदोष सुद्धा आहे। आता बघा, धनतेरसच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, पण खरं तर आपली खरी लक्ष्मी हे आपलं धन आहे। आपल्याला ह्या धनाची पूजा करायची आहे। म्हणजेच काय, आपल्याला आपल्या शरीरासाठी आपले आरोग्याचे देवता म्हणजेच भगवान धन्वंतरी यांची पूजा करायची आहे। त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा 14 रत्न बाहेर पडली, तेव्हाच भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला आहे। धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीची तर पूजा तुम्ही करतच असता, पण त्याच्याबरोबर आपलं आरोग्य सुदृढ राहावं, कारण आपलं शरीर हीच खूप मोठी संपत्ती आहे। म्हणून आपल्याला भगवान धन्वंतरीची पूजा करायची असते आणि त्यांना प्रार्थना करायची असते की माझ्या पण कुटुंबावर कधीही कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारचं आजार